स्वतःला धुरंधर समजून घरातल्या पालीला सुद्धा घाबरणारी आणि अख्खं घर डोक्यावर घेणारी मी, या कमिलियनशी मी किती प्रेमाने गप्पा करते, जसं की आम्ही 7 जन्माची आमची ओळख आहे. आणि ते बघा, त्याला पण माझ्यावर किती प्रेम आलं की त्याने माझी एक पप्पीसुद्धा घेतली आहे. ही जी गोष्ट मी आता इथे तुम्हाला करताना दिसते, हे माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची वेळ, कारण की आमची जिरली. सो दिस वॉज अ व्हेरी अनबिलिव्हेबल आणि अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. त्याच्यानंतर आम्ही हे असे रंगीत रंगीत जे पण पक्षी आहेत ते बघायला गेलो. आणि हे सगळेजणं खूप जास्त ह्युमन फ्रेंडली आहेत. त्यांना आपण फीड केलं की अगदी प्रेमाने आपल्या जवळ येतात. आपल्या हातावरती बसून ते जेवण खातात आणि त्यांना माझे पप्पा तर स्पेशली खूपच आवडलेले आहेत. त्यांना सोडायलाच तयार नाहीत. ह्या 2 मसक्कली बर्ड्सला बघून तुम्हाला काय वाटतं, की ते दोघेजणं कोण असतील? मला कमेंट करून नक्की सांगा. तर खूप साऱ्या पक्ष्यांचा एकाच ठिकाणी असणारा हा जो स्टे आहे, तो स्टे कंप्लीट करून आम्ही थोडंसं थकलो म्हणून जरासा स्टॉप घेऊया म्हटलं आणि आम्ही झोक्यावर बसलो होतो. तिथेच पुढच्या ट्रिपचं थोडंसं प्लॅनिंग करून घेतलं. आम्ही एवढ्या लांब फक्त मिसळ खाण्यासाठी तर नाही आलेलो आहे. माझं नाशिकला एक कामही होतं. तर ते काम संपवून पुढे घरी जाण्यापर्यंतचं सगळं नियोजन इथे बसून आम्ही करून घेतलं. थँक यू सो मच पेरूची वाडी फॉर सच अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आम्हाला तिघांनाही इथे खूप खूप मजा आलेली आहे आणि हा एक्सपिरियन्स आम्ही कधीच विसरणार नाही. सो लेट्स गो बॅक टू होम आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.